डॉक्टर विजय राठोड नवे जिल्हाधिकारी, अमोल एडगे यांची बदली, महापालिका आणि जिल्हा परिषदेतही मोठे फेरबदल, प्रमुख पदांवर एकाच दिवशी बदलांची ऐतिहासिक घटना। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यमान जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। यासोबतच महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक डॉक्टर राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील उपविभागीय अधिकारी डॉक्टर हसरत जास्मीन यांची नियुक्ती झाली आहे। महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे। सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून जिल्ह्यातील प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे। डॉक्टर विजय राठोड हे 2014 बॅचचे IAS अधिकारी असून त्यांनी मेळघाट येथे प्रकल्प अधिकारी, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मीरा भाईंदर महापालिका आयुक्त म्हणून काम केलेलं आहे। सध्या ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी होते। ते पुढील 4 दिवसांमध्ये पदभार स्वीकारणार आहेत। डॉक्टर राजेंद्र भारुड हे धुळे जिल्ह्यातील भिल्ल समाजातील IAS अधिकारी असून त्यांनी मुंबईतील KEM आणि सेट GS वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS शिक्षण पूर्ण केलं आहे। त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा 2दा उत्तीर्ण करत विविध प्रशासकीय पदांवरती काम केलेलं आहे। अमोल एडगे यांनी 2023 मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता। त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर सर्किट बेंच, ज्योतिबा आणि अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, IT पार्क तसेच पंचगंगा नदी प्रदूषण यासारखे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले। गव्हर्नन्समध्ये जिल्ह्याचा राज्यात 5वा क्रमांक मिळवण्यात आला। निवडणुका सुरळीत पार पाडण्याबरोबरच मतदानाची टक्केवारी वाढवण्यातही त्यांचं योगदान राहिलं। विमानतळ विस्तारीकरणाच्या कामालाही त्यांनी गती दिली। कार्तिकेयन यस यांनी मार्च 2024 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारून जिल्हा परिषदेमध्ये CCTV, समृद्ध शाळा, स्वच्छतागृह, आरोग्य विभागातील सुधारणा यासारखे उपक्रम राबवले। त्यांच्या कामाचा राज्यस्तरावरतीही गौरव झाला होता। के मंजुलक्ष्मी यांनी ऑगस्ट 2023 मध्ये महापालिकेच्या प्रशासक पदाची जबाबदारी स्वीकारून निवडणूक प्रक्रिया, नवीन प्रभाग रचना, गव्हर्नन्स अंमलबजावणी तसेच विविध विकास कामांना गती दिली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।